गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. तर आज मी आता जस्ट चाललो मेडिकलवर. जरा आमच्या आई आहेत त्या दीदीच्या सासू, त्यांना जरा डोकं दुखते, त्याची गोळ्या आणायला चाललो आहे. आणि मम्मीसोबत जाणार आहे मी मावशीकडे, जे अण्णा म्हणजे आपल्याला सोडून गेले अण्णा, शिला मावशीचे सासरे. तर त्यांच्या मिसेसला म्हणजे शिला मावशीच्या सासूबाईंना भेटायला जायचं आहे मम्मीला. तर तिकडचा रस्ता माहीत नाही, तो रूट माहीत नाही या लोकांना. तर ते मला घेऊन जात आहे सोबत. तर त्यांना भेटायचं आहे आणि उद्या परत वापस यायचं आहे. सो 1 दिवसाचा प्रवास असेल आणि मग परत इथे वापस येऊन मग तिकीट बुक करून मग घरी जायचं आपल्याला. मग उद्या किती वाजता आपण येतो ते बघू. आणि आम्हाला घरी जायचं आहे, असं काय आम्ही जाणून बसून थांबलेले नाही आहेत. मम्मी आहे, मम्मीसोबत टाईम स्पेंड करायला भेटतो आहे, खूप छान वाटतं आहे. त्यासाठी मम्मीसाठी थांबलो आहेत. आणि दीदी पण थांब बोलली की मम्मी आहे तोपर्यंत थांब असा. तर मग मम्मी पण तिकडून आल्यावरती मग दीदीला घेऊन जाणार आहे. मी पहिले नेणार होतो, माझा पहिले प्लॅन होता घेऊन जायचा, पण आता अचानक प्लॅनमध्ये चेंज आला आहे आणि मम्मी घेऊन जाणार आहे दीदीला. कितीतरी महिने तिला मस्त तिची देखरेख करण्यासाठी. तर इट्स ओके, चालतंय. मम्मीच्या इकडून आल्यावरती मग ती दीदीला मी माझ्या इकडे बोलवेल, जरा बाळ पण मोठं होईल. सो लेट्स सी काय होतं बघू. आता तुम्हाला गप्पा मारता मारता पोहोचलो आहे मी इकडे. बघू आजचा असेल ट्रॅव्हल ब्लॉग. आणि शिला मावशीकडे परत चाललो आहे मी एकटाच चाललो आहे. प्रज्ञा इथेच थांबते हिच्याबरोबर. दीदीला आंघोळ वगैरे घालायला प्रज्ञा थांबत आहे इथंच. आम्ही येऊन म्हणजे उद्याच्या दिवसच फक्त घालायला लागेल. आता तर मम्मीने आंघोळ घातली तिला दीदीला, उद्या घालेल प्रज्ञा. आणि मग आम्ही उद्या तर येतीलच घरी. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, काय होतं ते तुम्हाला अपडेट मी देत राहील. ओके, बाय. आलो मेडिकलवर. चला गाईस, तुम्ही हा ब्लॉग बघत असेल तोपर्यंत मी घरी पोहोचला असेल. तर असे वाईट प्लेस कोणी कमेंट करू नका. मला नाईलाजाने त्यांना ब्लॉक करावं लागतं. सो प्लीज करू नका, रिक्वेस्ट येऊ. काही चुका झाल्या असेल तर पास्ट काढून प्रत्येक वेळेस बोलायची काही गरज नाही. मी माफी मागितली त्या गोष्टीसाठी, परत एकदा मागतो. कोणाचं काही असेल बोललं तर. आता जे Q&A येणार आहे आपल्या चॅनलवरती लवकरच. तर पोस्टवरती जा, कम्युनिटीला पोस्ट केलेले आहे यूट्यूबला, माझ्या चॅनलवरती गेले की तिथे पोस्ट केली, त्याच्या खाली तुमचे कमेंट्स हे करा. घरी गेलं आता मी पोहोचला असेल, मग सर्वांचे क्वेश्चन पूर्ण झाले की मग मी शूट करेल आणि अपलोड करेल. ओके, आता जातोय घरी. आवाज आलेला नसेल तुम्हाला त्यासाठी सॉरी. थोडा घाईमध्ये गोळ्या घेऊन चाललो मी, जरा त्यांना थोडा त्रास होत होता म्हणून. हाँ 2 दिन मस्त आराम से रहे, ठीक है. चिल कर मेरे बिना. मेरा तान है ना, मेरे को सास बोलती है ना, तो ऐश कर. रो देगी अब, क्यों रोएगी. चलो गाइस, प्रज्ञाला सोडून प्रज्ञाला ठेवलं इथंच. आणि भेटून आम्हाला परत यायचं आहे परवा वापस रिटर्न. मी, मम्मी आणि शिदमामा चालले. शिदमामा गेला पुढे. हा प्रज्ञा, बाय. लाडूच ध्यान ठेव. हा का, त्याच्याकडे बघ, दोघी ती आंघोळीला गेली तर काय नाही, फक्त लाडू तेच पाहते. चला, जुजूनने घेतलं सोडा बघा पहिला. आता गाडी येणार आहे इकडे. बस स्टँडचं काम चालू आहे म्हणून इकडे उभं राहतात सगळं. गाईस नशिबाने डायरेक्ट आम्हाला मस्तवाड गाडी भेटली बघा. एकदम मस्त काम झालेलं आहे डायरेक्ट. मम्मीजवळ बसणार आहे मी इथे आता. मसवड गाईज, मसवड दुसरंच आहे. मला वाटलं आमच्या इकडचं असणार, पण नाही आहे. आता जाऊ, कोल्हापूरवरून पकडायला लागेल बस. A few moments later. गाईज मी विचारपूस केली इकडे कोल्हापूरच्या यांना, खूप विचारपूस केली. तर बरोबर गाडी एकदम राईट गाडीत आणि राईट ठिकाणी बसलेले जाऊ. पण आता इथून उतरायचंच नाही शेवटपर्यंत. एकदम मस्त काम झालेलं आहे. आणि मी कोणाबरोबर बसलो बघा, माताश्री.
त्याच्यामुळे प्रज्ञाला सोडलं घरी आणि थोडं मम्मीसोबत टाईम स्पेंड करायला भेटतोय. छान वाटतंय. आता गप्पा चालणार आहेत दिवसभर. झोप आली पण झोपायचं नाही. बघा गाईज लाडूची मस्ती बघा कशी मस्ती करते ती. गाईज मी और लाडू आले इकडे थोडासा टेरेसवर फिरायला आणि हे व्ह्यू बघा किती भारी सनसेट झाला आहे. लाडूला पण आवडला आणि लाडू पप्पाला मिस करते. त्याच्यासाठी मी लाडूला थोडासा वरती फिरायला आणलं आहे. इकडे बघा घोडे बिडे सगळे फिरायला आले. मस्त छान व्ह्यू आहे. लाडू घोडे बघते आणि हे सनसेट बघा खूप किती लाल लाल मस्त आहे एकदम भारी. थोडेसे रील्स काढू मी. आता काहीच मी इकडे बाळाचे कपडे धुते आणि लाडू मला काम करू देत नाही, परेशान करते मध्ये मध्ये येऊन. एवढे साडे कपडे धुतले, रात्री झाली आहे. एवढे कपडे धुतले मी आणि खूप हे लाडू ना परेशान करते मला बघा, धुवू देत नाही मला. आता 6 वाजले गाईस. आता आम्ही जवळ आलोय. संध्याकाळ होत आली बघा. आदळ काय कमी नव्हत बाबा, जाम आदळते गाडी. संध्याकाळ झाली बघता 6:30 वाजले आणि काका आमच्या अगोदर तिकडे येऊन आमची वाट बघतायत. व्हेरी फास्ट. 3 hours later. लास्ट स्टॉप. चला फायनली मस्तवड आलं गाईस आलो आता मस्तवडला. कानं बंद झालेत पूर्ण थंडीने. या साईडला या भागात खूप थंडी आहे. मस्त बस स्टॉप मस्त आहे हा यांचं. हो गाईस, व्हेरी नाईस डेव्हलपिंग गाव. आय लाईक दिस. काका भेटलेत बाईक तिकडे घेऊन येतात, तिथं आपण चहा पिणार आहेत आता. गाईस मला मस्तवड आवडलं, एकदम भारी आहे. बागेत हे टाकलंय, फ्रूट घेतले ते तिकडनं. आता चालू चाय प्यायला. चला चहा पिऊन झाला, आता निघतोय घराच्या दिशेने. इकडे गुळाचा चहा होता पण गुळाचा चहा नाही पिला, साखरेचा पिला इकडे समोर. आणि बघा बस स्टँड मस्त एकदम भारी, आवडलं मला. काका आलेत घ्यायला. Finally, here we go again. The next day. बघा गाईज लाडू किती मस्ती करते, म्हणते बाळाला दे माझ्याजवळ, परेशान करते. बघा कशा हात लावते ती. तर गाईज लाडू ही मला काही काम करू देत नाही, बाळाला परेशान करते. म्हणून मी तिला वरती घेऊन चालले आणि मला पण कपडे सुकायला टाकायचा होता. तर मी तिला पहिले घेऊन चालते वरती, मग आम्ही कपडे घेऊ वरती. चल लाडू चल लवकर चल. अरे हां चल पट चल लाडू. चल ये आपण आलो टेरेसवर. थांब मी आले. थांब आले. तर गाईज बघा इतका भारी व्ह्यू आहे इकडे. आणि मी आता मस्त ऊन पडलाय तर कपडे टाकून घेते. आणि लाडूला पण इकडे उभा केलाय मी, परेशान करते येलय मला. चला फटाफट आपले कपडे सुकू टाकूया, मग जाऊ खाली थोडा झोपू, नाहीतर थोडासा बाळासोबत खेळू. आणि आता एवढे कपडे इथे टाकायचं आहे मला, थोडासा ऊन भारी आलाय. अरे सुप्रभात मंडळी, 9 वाजलेत. चाललं पोरांना शाळेत सोडायला. काका गेलेत खेकडे आणायला. आज आहे खेकडा रस्ता ब्लॉक. रेट वगैरे झालं मस्तपैकी. पुन्हा या गावात आलोय बघा, नशीब घेऊन आले. मम्मीला मामाला रस्ता माहीत नव्हता, त्यासाठी यावं लागलं मला. आता भेटूया थोड्याच वेळात. A few moments later. काही सांगलेत काकाने खेकडे बघा. आता याला बोलू आपण. टाकायचं टाकू का? हा
खतरनाक आहे. ते वर येतील का? एकदम काळे ओरिजिनल फेकले डायरेक्ट डेंजर खतरनाक. इथे हार्ड डायरेक्ट तोड ना ते. मोठे तोड. ए ते खालचा आलाय त्याला. हो ते त्यांना काय काय लागतं द्यावं ते. काय ना आधार कार्ड बँकेची पुस्तक हा जमलं तर. हा ते टाकून द्यायचं त्याचं खोका मोठं आहे ते. तर ते खालचं त्याला थांब. ती काढ दे खालच्याला मम्मी. मोडून मग हे मोडच्याला बघ. ती काढ दे. दोन्ही दे. थांब. थांबे त्याला सोडू नका. नाही. थांब थांब एक मिनिट थांब ना. अंगावर ये. ए, सोड. हा बाई याला जर केव्हा हे मोडते. हे बघ असं. एवढं जवळून अरे त्याला पाहिजे त्याला सोडलं कशाला. धर म्हणून. अरे येईल काय हल्ला ती पकडायली. अरे आज धर. हे बाई त्याचं हे मोडलं का ना मग काय करत नाही. ए तसं नको. थांब थांब मी काय पकडतो त्याला. ए, दुसऱ्या नको, धरते बरं काय ते बाबा. नको तो रक्त काढीन ते नको राहू दे. है ना त्याला असं धरावं लागते. ही नांगी दाबायची. हं. साबरे झालं या. बोटात काढून घेऊ दाखव रक्त काढून म्हणला. मग रक्त काढता येते तुला. काढताय का? मग थांब मला ते तिथे धर. मोठी मोठी पकड दे. सगळं हे तोडलंय बघा आयुष्यात. हे काढून इथे टोचणी मारली होती कुठतरी रक्त निघत होतं मागाशी. हे सगळं काढावं लागतं आपल्या. लाल झाले आता. हे काढून टाकायचं. हे माहिती ताई असं काढून टाकावं लागते टवके वरचे नसतात घ्यायचे. आणि हे बाबल्या म्हणलं हे घेत होतं याचं काढून अरे पिवळा याचं ते बनवतात कोल्हापूरवाले पिवळा अरे कसं पण आणि मी आता कधी जिंदगीत खाल्लं पण नाही. तसं नाही आयुष्यात कधीच खाल्लं नाही बाई खेकडे. कधीच खाल्ले नाहीत. आता पहिल्यांदा काय मग तू काय जगलीस. खेकडा खडी आम्ही आमचं सारखं असते आठवड्यात 4 दिवसाला. जिंदगीत नाही कधी खाल्ले. आम्ही ताजे ताजे ते पाण्यावाल्या पण धरून आणतो. ते माशावाला असतोय ना त्याला सांगितलं ना ते पकडून देतोय जिवंतच. चला गाईच आता भेटत थोडा वेळाने रेसिपी बनवताना. A few moments later. हेच बँकेत आलोय जरा काकाचं काम आहे त्यासाठी आलोय आणि आता मग घरी मे बी रेसिपी सुरू झाली असेल आपली. किसी ना गाईज बघा चपात्या वगैरे बनलेल्या आहेत. भाजी बनायची बाकी आहे अजून. इकडं नारळ कापणं झालं. मसाला नाही धम्मीची मम्मी आहे ही. किती राडा केला बघ. तुमच्या इकडे कसं बनवतात. असं आता या खेकडीच्या नाग्यात ना ह्या मिक्सर मध्ये केलं बारीक. आता या सगळ्या हे करून चाळून घ्यायच्या गाळून चाळणीने आणि हे फ्राय केले हळदी मिठात. ओके. तिला पहिल्यांदाच खाती नाही खाल्लं नाही कधी ना मम्मीने ना. हा हा एक रिॲक्शन घ्यायची जेवताना मला. कसं लागते तिखट. खाना तुमचा कालापुरी तांबडा रस्सा तांबडा रस्सा. गाईस जेवण वगैरे करून आराम करणं चाललाय. आता आराम करतात सगळे मस्तपैकी. खूप जास्त जेवण झालं आता पेटवत. उद्या जायचं आपल्याला रिटर्न. थोडं झोपून येतो गाडीमध्ये. रात्री झोप नाही झाली पूर्ण. बाय. 3 hours later. चला गाईस आता जेवण घ्यायचं. बिर्याणी बनवली जेवायला. इथं जेवायचं मस्तपैकी बाहेर. एकदम भारी वातावरण झालं. जस्ट हे बघा मागं बसले पब्लिक. माझं जेवण झालंय आता थोडंसं वॉक करतो. जरा जास्त जेवण जेवलं. चला गाईस तर छोटासा व्लॉग होता. चला भेटूयात मग गाईस नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांसाठी आईस्क्रीम आणि थोडं थंडा घेऊन येऊयात. जरा जास्तच रस्ता पिला आहे मी तर जळजळ होत आहे थोडा. छोटासाच व्लॉग होता. सॉरी. Q&A तुम्ही जाऊन नक्की बघा. आपल्या पोस्ट टाकलेले यूट्यूबवरती तिथे जाऊन तुमचे क्वेश्चन्स लिहा. येणार घरी गेल्यावर Q&A. आता गाडी वगैरे करायची आहे मम्मीला. त्यांना गाडीची धावपळ चालू आहे बघणं. खूप जास्त भाडं बोलत आहेत इकडचे लोक. एकदम 25 आणि 30,000 आणि 20,000 असं बोलत आहेत. तर आपल्या बजेटमध्ये बसेल असं एक आपण गाडी बघूयात. ओके. आणि मग
यांना वाटं लावून देऊ, मम्मीला, दीदीला, त्यांना. मग ते गेल्यावर आपण संध्याकाळच्या लक्झरीने जाऊ. आपल्याला जालन्यासाठी असेल लक्झरी. ओके, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कसे वाटत आहेत ब्लॉग ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे इंस्टाग्रामची लिंक, तो फॉलो करायला विसरू नका. थोडे रील्स इकडे आल्यावरती जरा वेळ भेटला म्हणून चांगले शूट केले आहेत. परत गावी गेल्यावर आपल्याला जास्त वेळ भेटत नाही. ओके, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. तुम्ही खूप सपोर्ट आणि खूप प्रेम दिलात मम्मीच्या आणि माझ्या व्हिडिओला, आणि खूप जास्त पॉझिटिव्ह कमेंट्स केल्यात. त्यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे हमेशासाठी. ओके, टाटा, शुभरात्री.